रत्नागिरी जिल्ह्यातही पाऊस दमदार बरसतोय। लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलंय, तर काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे लांजा तालुक्यातील अंधणारी इथलं प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। काजळी नदी पात्राबाहेर आली आहे, त्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात खूप पाणी आहे। रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरामध्ये 3 ते 4 फुटांचं पाणी आहे। तर रत्नागिरी आणि रायगडचे सगळे अपडेट्स आपण जाणून घेऊया। तिकडची पाऊस परिस्थिती पाहूयात। आपले प्रतिनिधी अमोल आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू। अमोल, नक्की काय सांगता येईल, किती धोकादायक परिस्थिती आहे पावसाची आणि नागरिकांची त्यामुळे काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचे अलर्ट जारी करण्यात आलेत? पूर्वी साधारणपणे आत्ताच हवामान विभागानं काही वेळापूर्वी जी माहिती दिली त्यानुसार पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अर्थात मागच्या 15 दिवसांपासून हा पाऊस गायब झालेला होता। अर्थात श्रावण शरी ज्या आपण म्हणतो त्या बरसत होत्या, पण साधारणपणे रविवार दुपारनंतर आणि विशेषतः सोमवार म्हणजे काल संध्याकाळनंतर जो चालू झालेला पाऊस आहे तो सध्या जोरदार बरसतो। जसं तू यापूर्वी बोललीस त्याप्रमाणे रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका सध्याच्या घडीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्याला बसलेला दिसून येत आहे। आणि पोलादपूर सावित्री नदी जी आहे तिच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते, त्यामुळे पोलादपूरमध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता एनडीआरएफची टीम देखील तैनात केली जाऊ शकते किंवा त्यांना सज्ज राहण्यास सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। जर तुलनेनं आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे दक्षिण आणि उत्तर असा जर आपण एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर अगदी गुहागर, खेड, चिपळूण, संगमेश्वर या पट्ट्यामध्ये किंवा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बरसताना दिसून येत आहे। अगदी गुहागरमध्ये काही जो भाग आहे ग्रामीण भाग, तिथे विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे, वीज गायब झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी ओझरखोल संगमेश्वर इथले जो भाग आहे मुंबई गोवा हायवेवरचा, तिथे दरड कोसळली होती आणि त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला होता। पण लेटेस्ट अपडेट असे मिळत आहेत की ती वाहतूक पूर्ववत करण्यात किंवा दरड हटवण्यात आलेली आहे। पण मागजन जी बाजारपेठ आहे संगमेश्वर तालुक्यातली ती अगदी गड नदी किनारी असल्यामुळे नदीला पूर आला आणि परिणामी ते पाणी बाजारपेठेमध्ये शिरले। आणि इकडे खाली जर आपण आलो रत्नागिरीच्या खालच्या पट्ट्यामध्ये तर राजापूर आणि लांजा तालुक्याचा विचार केल्यास लांजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे। काजळी नदीला पूर आला, ज्याप्रमाणे तू बोललीस यापूर्वी की पूर आल्यामुळे जे दत्त मंदिर आहे किंवा पाणी पातळीमध्ये जे काजळी नदीच्या ती प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येते। आणि अर्थात सध्याच्या घडल्या रत्नागिरी तालुक्यातले किंवा किनारपट्टी भागातला जर आपण पाऊस बघितला तर काहीसा विश्रांती घेतोय आणि त्यानंतर बरसतोय, पण स्वाभाविकपणे याचा मोठा परिणाम जनजीवनावरती झालेला आहे। काही प्रमाणात का असेना जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तसं म्हटलं तर कोणतीही दुर्घटना सुदैवाने अजून अद्याप तरी एकंदर ज्याप्रमाणे तू प्रश्न केलास त्याप्रमाणे घडलेली होत नाहीये। आणि सर्व गोष्टी हे आता पावसाचं वातावरण कसं असणार आहे त्यावर ते अवलंबून असतील, कारण की पाऊस मुसळधार बरसून काही वेळ सध्याच्या घडलेली तर त्याने विश्रांती घेतलेली आहे। पूर्वी धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। तर एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे, कुठलीही दुर्दैवी घटना घडलेली नाहीये, दुर्घटना घडलेली नाहीये, परंतु पावसाचा जोर मात्र कायम आहे। अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे।